हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना. मी मटन थाळी बनवलेली, भेजा फ्राय आणि मटन सुक्का आणि रस्सा बनवलेला. तर नवरात्र संपलेली तर मी बनवलेलं होतं हे. तर मटन घेतलं आहे अर्धा kg. याला वॉश केलं होतं बरोबर आणि हळद आणि मीठ टाकून ह्याला कुकरला सिटी करायला ठेवलेलं. भांड्यामध्ये आपल्या पातेल्यामध्ये पण होऊन जातं, पण हे मी कुकरला लावते. 1-2 शिट्टीमध्ये लगेच बंद करून हे करायचं आपल्याला. हे राहिलं, हळद आणि मीठ टाकून बॉईल करून घेतलं होतं, हे शिजवायला ठेवलेलं. हे शिजून झालेलं आहे. कवळं बकरं असल्यामुळे लगेच हे झालं होतं, हे शिजलेलं होतं. आणि मीठ आणि हळद टाकलेलं आळ्यानी पाणी प्यायला किती सुंदर वाटतं ना, भात वगैरे पण खायला मस्त वाटतं हे. हे कांदा घेतला आहे, कोथिंबीर, पुदिना आहे, कढीपत्ता, सुका खोबरं आहे, टॅमॅटो, लसूण आणि आलं आहे. हे सगळं हे करून मी मिक्सरला बारीक केलेलं होतं. नंतर मी कढईमध्ये तेल टाकून ह्याला परतून घेतलं आहे, तेल सुटेपर्यंत. नंतर ह्याच्यामध्ये आपला गावाकडचा कांदा लसूण मसाला टाकला आहे, काश्मीरी रेड चिली पावडर, गरम मसाला पावडर, मटन मसाला पावडर हे टाकलं होतं. एकदम फटाफट बनवून जाणारी रेसिपी आहे ही, म्हणजे पटकन ही करणारी. जर कोण आले पटकन होऊन जातं असं आहे. आता हे शिजलेलं मटण मी मसाल्यात टाकलं होतं, त्यालाच परतून घ्यायचं व्यवस्थित, मसाला लागेल हे असं सगळीकडे. दसरा झाला की सगळ्यांनी मटण घरी घेऊन आले असतील आणि गुरुवारी आल्यामुळं सगळ्यांनी शुक्रवारी किंवा रविवारी सगळ्यांनी हे केलं असेल. हे आपलं सुकं मटण झालेलं आहे. आणि भेजा फ्राय बनवलेला होता. भेजा फ्राय पण कांदाच टाकते मी आणि थोडा मसाला, खूप छान बनतो तेवढ्यातच. आणि हा रस्सा बनवला आहे. हे आपलं झालं ताट रेडी. सुकं मटण आहे, भेजा फ्राय आहे आणि रस्सा आहे, भेजा सुक्का. या सगळेजण जेवायला. बाय.